श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे माझ्या चॅनलवरती स्वागत आहे. 23 नोव्हेंबरला कालभैरव जयंती आहे. वार आहे शनिवार. कालभैरव जयंती म्हणजेच भैरवांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. दुपारी ठीक 12 वाजता कालभैरवांचा जन्मदिवस खूप मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो. आता कालभैरव हे तांत्रिक देवता आहेत. कालभैरव याचा अर्थ आहे भय, म्हणजेच आपल्याला संकटापासून किंवा एखाद्या दुःखापासून, एखाद्या भयमुक्त वातावरणापासून मार्ग काढायचा असेल तर कालभैरवांची सेवा केली जाते. कालभैरवांची सेवा ज्या घरामध्ये होते तिथे कशाचीच कमी पडत नाही. भैरोबा आणि कालभैरव हे वेगवेगळे देव आहेत. भैरोबाची सेवा ही टाकावर केली जाते. तसेच कालभैरव हे भगवान शंकराचे उग्र अवतार असे मानले जाते. कालभैरवांची सेवा केंद्रामध्ये केली जाते. कालभैरव अष्टकमचे पठण केले जाते. घरामध्ये कालभैरवचे पठण केलेच पाहिजे. घरामध्ये भीती वाटणे, झोप येणे, सतत भांडणं होणे, कटकटी होणे, घरामध्ये एकमेकांचे मन न जुळणे असे काही घरामध्ये असेल तर आपल्याला सायंकाळी घरामध्ये कालभैरव अष्टकमचे पठण केले पाहिजे. 23 तारखेला काल अष्टमी आहे आणि त्याबरोबरच कालभैरव जयंती आहे. सायंकाळी जवळपास कालभैरवांचे मंदिर असेल तर मंदिरामध्ये, जर कालभैरवांचे मंदिर नसेल तर महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन ही सेवा आपल्याला करायची आहे. तर त्या दिवशी आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे. ते नैवेद्य कोणता? वांग्याचे भरीत, बाजरीची भाकरी आणि लिंबाची फोड, एक कांदा आणि त्याबरोबरच नारंगी रंगाची जिलेबी हे नैवेद्य आपल्याला अर्पण करायचं आहे. आणि त्याबरोबरच नारळ आणि खडी साखर सुद्धा आपल्याला भैरवांच्या पायाशी अर्पण करायचे आहे. आणि आपल्याला प्रार्थना करायची आहे. आणि त्या महादेव कालभैरव मंदिरामध्ये आपल्याला सेवा घ्यायची आहे. जर कालभैरव मंदिरामध्ये खूप गर्दी असेल तर तुम्ही ही सेवा आपल्या घरी पण घेऊ शकता. 11 वेळा कालभैरव अष्टकमचे पठण करायचे आहे आणि कालभैरवांना प्रार्थना करायची आहे. त्याबरोबरच कालभैरव महाराजांचे वाहन हे कुत्रा आहे म्हणून त्या दिवशी आपल्याला काही उपाय करायचा आहे. तर काळ्या कुत्र्याला चपाती आणि गूळ आपल्याला द्यायचा आहे. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब करा. धन्यवाद.